कोकणाची परंपरा असलेल्या दशावतारी नाटकाची अनुभूती सोमवारी रसिकांना ठाण्यातील मालवणी महोत्सवात अनुभवता आली. कुडाळच्या ओंकार दशावतार नाट्य मंडळाने सादर केलेल्या देवडोंगर या काल्पनिक नाट्यप्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पौराणिक साज असलेल्या नाटकातून कोकणातील एका गावातील मंदिराचा इतिहास उलगडून कलाकारांनी मच्छिंद्रनाथासह भगवान विष्णूच्या 10 अवतारांची सर्जनशील रूपं रसिकांसमोर सादर केली. ठाणे शहरातील शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सव 2025चं आयोजन 19 जानेवारीपर्यंत करण्यात आलं आहे. या महोत्सवामध्ये कुडाळच्या ओंकार दशावतार नाट्य मंडळाने कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या आंबलपाड गावातील मच्छिंद्रनाथाची तपोभूमीचं महत्त्व सांगणारे देवडोंगर हे दशावतारी नाटक सादर केलं. प्रेरदक्ष राजा, नारद, यक्ष, हनुमान, वनवासी कन्या आणि भगवान विष्णूंच्या 10 अवतारांची सर्जनशील रूपं अशा विविधांगी शैलीदार रंगभूषा केलेल्या पुरुष कलाकारांनी हुबेहूब भूमिका साकारल्या. नाथ संप्रदायाचा महिमा कथन करणाऱ्या मच्छिंद्रनाथांची महती विशद करताना कलाकारांनी रसिकांना पौराणिक कालाची आठवण करून दिली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या दशावतारी नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी महोत्सवाला आवर्जून उपस्थित असलेल्या आमदार संजय केळकर यांनी कोकणातील परंपरा, मनोरंजन आणि खाद्य संस्कृतीची रेलचेल असलेल्या या मालवणी महोत्सवाला रसिक आणि खवय्यांनी आवर्जून भेट द्यावी असं आवाहन देखील केलं. आज मालवणी महोत्सवाचा 4था दिवस आहे. नेहमीप्रमाणे उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडतो आहे. आज कुडाळवरून आलेलं दशावतार नाटक आहे आणि कोकणातल्या लोकांनी तुडुंब गर्दी पाहण्यासाठी केली. गेले 4 दिवस लोकांची गर्दी काही कमी झालेली नाही. कोणताही वार असो, आज म्हणजे वर्किंग डे आहे तरीसुद्धा मैदान पॅक आहे. दर दिवशी नवीन कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. उद्या या ठिकाणी पैठणीचा खेळ असणार आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांच्या ज्या विद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आहेत आणि यानंतर एक लोककलेचा एक भाग पिंगळा हा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच इथे आयोजित केला आहे. आणि विशेष म्हणजे बुधवारी पहिल्यांदाच मालवणी महोत्सवामध्ये महिलांची डबलबारी आपण इथे ठेवलं आहे. प्रचंड मागणी होती त्याला, म्हणून ती आपण ठेवली आहे आणि लोकांचा उत्साह आहे. लोक रोज गर्दी करत आहेत. सगळ्या प्रकारचं काय म्हणता येईल भूक आपण या मग ती वाचकांची असो, मोठं पुस्तक प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे, काव्यस्पर्धा आहेत. त्यामुळे सगळ्या माध्यमातून लोकांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून कोकण ग्रामविकास मंडळ करत आहे. आणि असेच तुमच्या माध्यमातून लोकांना विनंती करेन की या 10 दिवसामध्ये 19 तारीखपर्यंत, रविवार दिनांक 19 तारीखपर्यंत हा उत्सव आहे. आपण एकदा तरी या महोत्सवाला भेट द्या आणि एक नवीन कौलारू मंदिर जे सगळ्यात उत्कृष्ट आत्तापर्यंत बनवलेल्या मंदिरापैकी सगळ्यात चांगलं असं मंदिर आणि आतमध्ये गणपतीची आपण प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, त्या मंदिराचं दर्शन घ्या, गणपतीचं दर्शन घ्या असं तुमच्या माध्यमातून आवाहन. खरं आहे, बंगाली लोक असतील, तामिळनाडूतले लोक असतील, ही खरं म्हणजे सुक्या मच्छीचे प्रेमी आहेत हे लोक आणि सुकी मच्छी मोठ्या प्रमाणात हे लोक खरेदी करतात. जरी त्यांना आपली भाषा 100% समजत नसली तरी बंगाल म्हणा हे आपल्या सांस्कृतिक केंद्राचं महाराष्ट्रासारखंच माहेरघर आहे. नाट्य संस्कृती आपल्यासारखीच महाराष्ट्रासारखी बंगालमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जोपासली जाते आणि अशा कलाकृती ज्यावेळी असतात त्यावेळी हे बंगाली लोक म्हणा, तामिळनाडूचे लोक म्हणा या महोत्सवाला भेटतात. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा शिवाजीनगर किंवा ठाण्यातला जो परिसर आहे तो कॉस्मोपॉलिटन आहे. सर्व जाती धर्माचे लोक, वेगवेगळे लोक राहतात आणि तरीसुद्धा हे या उत्सवाला भेट देतात. याचं कारण असं इथे चांगला उत्सव, स्वच्छता असते, शिस्त असते आणि ही लोकांना आवडते. त्यामुळे हा एक भाग आहे या उत्सवाला सगळ्या प्रकारचे लोक समाविष्ट होण्याचा, सामील होण्याचा आणि या उत्सवाला भेट देण्याचा एक वेगळा आनंद त्यांना मिळतो. आणि म्हणून आमचा सुद्धा असा प्रयत्न असतो की सगळ्या प्रकारच्या लोकांना त्यांची संस्कृती सुद्धा जोपासण्यासाठी मदत हो आणि ते करण्याचा आमचा प्रयत्न.